पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आले। जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावली, तर सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे। बैठकीनंतर दुपारी पत्रकार परिषद देखील घेतली जाईल। महानगरपालिकेच्या ताफ्यामध्ये आता नवीन इलेक्ट्रिक वाहनं दाखल होत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला। इंधन खर्च कमी करण्यासोबतच प्रदूषण नियंत्रणासाठी हा महत्त्वाचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने इलेक्ट्रिक वाहनांकडे पावलं टाकली जात आहेत। अकोल्यामध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे। घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे, तर जुन्या वादातून हल्ला झाल्याचा संशय, तर आरोपींचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारण 8:30 पावणे 9च्या दरम्यान अलंकार मार्केटमध्ये एका व्यक्तीवर वार झाल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनला मिळाली होती आणि रामदासपेठ पोलीस स्टेशनची टीम PI खंडारे या ठिकाणी तात्काळ हजर झाली। त्यांनी आम्हाला माहिती दिली, आम्ही या स्पॉटला आलो। तर जो जखमी व्यक्ती होता त्या व्यक्तीला आयकॉन हॉस्पिटल इथे शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या व्यक्तींच्या शोधासाठी रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि LCBची टीम त्या ठिकाणी काम करत आहे। त्यांना तात्काळ अटक करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत। नेरूळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन झालं। परिसराच्या विकासासाठी अधिक वेगाने काम करू नगरसेवक सचिन लवटे यांनी ग्वाही दिली आहे। आपण काम करत असताना राष्ट्रप्रथम ही भावना आपल्या मनामध्ये बाळगून आज सचिन लवटे हा आपल्या जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात करतोय। त्यामुळे आपलं जीवन हे समाजाकरता समर्पित आहे, अशा प्रकारची भावना त्यांनी त्याच्या एकंदर कार्याच्या उद्देशामध्ये लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि मला विश्वास आहे की शेवटच्या घटकापर्यंत, अंत्योदयातील घटकाला मदत करण्याकरता किंवा या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याकरता एका चांगल्या पद्धतीनं सचिन लवटे हा कार्य करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।